श्रावण महिना असो, गणपती, नवरात्र किंवा कुठली पूजा असो, आपण असं जेवण बनवतो ज्याच्यामध्ये कांदा किंवा लसूण नसतो. तर चला आज आपण बनवूया मसाले भात, ज्यामध्ये आपण कांदा किंवा लसूण वापरणार नाही आहोत. तर आजची जी रेसिपी आहे ना, ती एकदम सिंपल आहे, पण खूपच चविष्ट आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी तोंडली घेतली आहेत आणि तोंडली जी आहेत ना, आपल्याला जाड-जाडच चिरून घ्यायची आहेत. त्यांना मी अर्धं केलंय आणि अर्ध्या तोंडलीला सुद्धा मी अर्धं म्हणजे पाव तोंडलं असं मी त्याला चिरलंय. तोंडल्याचे 4 भाग करून घ्यायचे. मग मी घेतली आहे कोथिंबीर, त्याची थोडीशी देठं सुद्धा घ्यायची, छान स्वाद येतो आणि त्याबरोबर आलं आणि मिरच्या. म्हणजे हे आपण ना एक हिरवं वाटण तयार करणार आहोत, जेणेकरून आपल्या मसाले भाताला एक मस्त चव येणार आहे. आता हे मी सगळं वाटून घेणार आहे. तर ह्याला आपण पाणी वापरून वाटू शकतो. हे बघा असं मी वाटण तयार करून घेतले. आता आपण इकडे तांदूळ जे आहेत ते छान धुवून भिजत ठेवणार आहोत. तर तांदूळ तुम्ही बासमती वापरू शकता किंवा कोलम तांदूळ सुद्धा वापरू शकता. आज मी बासमती वापरले, पण कोलम तांदळाने जर का तुम्ही बनवलं तरी सुद्धा खूप छान बनतो मसाले भात. आता मी धुवून घेतले त्याला आणि आता पाण्यात आपण भिजत ठेवणार आहोत. चला आता इकडे आपण करूयात एक फोडणी तयार. तर त्यासाठी मी घेतलेले तेल, 2 चमचे तेल घेतले, मी थोडं गरम केले त्याला आणि मग आता आपण त्याच्यावर खडे मसाले घालणार आहोत. म्हणून मी तमालपत्र असं हातानेच जरा 2-3 त्याचे तुकडे करून घातलेले आहेत. आणि मग आता त्या खडे मसाल्यांमध्ये आपण काय घालणार आहोत, तर लवंग, दालचिनी आणि मिरे. आणि मग ह्याच्यामध्ये ना मी एक कढीपत्त्याची एक अशी काडी होती ना, ती घातली, म्हणजे किती छान त्याला स्वाद येतो बघा. मग काजू तर कसे आपल्याला जसे आवडतील तसे काजू तुम्ही घालू शकता, कमी जास्ती. त्यांना थोडंसं परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपण तोंडली घालायची. तोंडल्यांवर आपण घालणार आहोत मटर आणि ह्या दोन्ही गोष्टी पण थोड्याशा परतून घ्यायच्यात. आता मसाले भातामध्ये ज्याला जसं आवडतं तसं ते घालू शकतात भाज्या, पण मी तोंडली आणि मटर घातली आणि मग मी आता बटाटा घालणार आहे. काही लोक बटाटा नाही घालत, काही घालतात. मला खूप आवडतो बटाटा म्हणून मी घातलेला आहे. आणि मग ह्याला थोडं परतलंय. मग मी घालते त्याच्यामध्ये हिरवं वाटण, चवीनुसार मीठ आणि ह्या सगळ्यांना मस्त परत 1-2 मिनटं परतून घ्यायचं. हे जे सवताळणं असतं ना, हे खूप इम्पॉर्टंट असतं. आता मसाले घालूयात. हळद घातली आहे मी, लाल तिखट, त्याबरोबरच मी धणाजिरा पूड घातली आहे आणि गोडा मसाला. आणि हे सगळे जे मसाले आहेत ना, ते भाज्यांवर छान कोट होतील असं आपण परत त्यांना परतून घेऊ. काय असतं ना, की आपण जेव्हा भाज्या सवताळतो ना असं पाणी वगैरे न घालता, तेव्हा त्याची चव खूप वाढते आणि त्यामुळे आपल्या कुठल्याही पदार्थाला एकदम मस्त चव येते. म्हणून ही स्टेप बिलकुल आपल्याला मिस नाही करायची, हे नक्की करा. आता मी त्याच्यामध्ये भिजलेले जे तांदूळ आहेत ते घालते. त्याचं मी जेवढं पाणी होतं ते सगळं काढलेलं आहे. तांदळाचं ना नेहमी कसं असतं, की आपण जेवढं घेतो ना तांदूळ, त्याच्या डबल आपल्याला त्याचं पाणी घ्यायचं असतं. कधी कधी तांदूळ जुना असला तर थोडं जास्ती पाणीसुद्धा घ्यायला लागतं. तांदूळ नवीन असेल म्हणजे फार जुना नसेल तर कधी कधी थोडं कमी पाणी घ्यायला लागतं. पण आता मी जो तांदूळ वापरला आहे त्याला मला डबलने पाणी घालायला लागणार आहे. त्यामुळे मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवले. आता मी ह्याच्यामध्ये उकळतं पाणी घालते. त्याने काय होते, की आपली टेस्ट जी आहे ना ती रिटेन होते. म्हणजे जो आपला छान स्वाद आलेला आहे ना तांदूळाला, भाज्यांना, तो तसाच्या तसा राहतो. म्हणून आपण त्यात गरम पाणी घालणार आहोत. आणि परत एकदा मी त्याला थोडंसं हलवलं आहे. चवीनुसार मीठ. मीठ तुम्ही चाखून बघू शकता. आता तुम्ही पूजेसाठी करत असाल तर नाही चाखणार, म्हणून अंदाजाने घाला त्यावेळेला. गोडा मसाला घातला मी थोडा आणि वरनं तूप. तूप सोडायचं. तुपाने फारच सुंदर त्याला एक चव येते. म्हणजे तुपाची चव काय वेगळीच असते ना, त्यामुळे तूप थोडंसं त्याच्यामध्ये घालायचं, मिक्स करायचं परत. आणि आता आपल्याला शिजवायचं. तर मी गॅस मोठा केला आणि हे बघा त्याला छान अशी उकळी आली आहे. आणि मग त्याच्यानंतर सुद्धा त्याला मी तसाच ठेवला आहे 2 मिनटं. मग मी एकदा परत चांगलं हलवून घेतलं आहे. बघा तुम्हाला त्याच्यात कळेल की किती पाणी अजून त्याच्यात आहे. आता मी गॅस जो आहे तो एकदम कमी केला आहे आणि मी ताटली ठेवली, पण थोडीशी जागा ठेवली आहे मी. आणि मग नंतर काय करणार आहे, मी 2-3 मिनटानंतर बघा मी ताटली काढली आहे. आता मी परत एकदा थोडंसं स्टर देणार आहे. म्हणजे काय करायचं आहे, एकदा फक्त त्याला मिक्स करायचं आहे. एकदम हळूवारपणे करायचं आहे, म्हणजे काय होणार आहे की आपली शीतं जी आहेत ना ती बिलकुल मोडणार नाहीत. आणि आता मी काय करणार आहे, ह्याच्यातलं पाणी जवळजवळ सगळं आटलेलं आहे. तर ह्याच्यावर मी ताटली ठेवणार आहे आणि चांगले 5 मिनटं मी असाच एकदम बारीक गॅस ठेवणार आहे आणि मग बंद करून टाकणार आहे. आणि मग बघा आपला मस्तपैकी मसाले भात तयार झालेला आहे. किती छान मसाले भात तयार झाले बघा आणि किती पटकन. कांदा नाही, लसूण नाही, काही नाही, तरी खूप टेस्टी लागणार आहे. तुम्ही पण असा नक्की बनवा.
आणि मला पण लिहून सांगा की तुमचा कसा झाला आणि तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की नक्की लिहून पाठवा. तुमचा आत्तापर्यंतचा जो मला प्रतिसाद मिळाला आहे तो खूपच छान आहे. त्यावर मी आता भातावर बघा थोडंसं ना खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालते, म्हणजे हे आपण एक गार्निशिंग म्हणतो ना तसं. खूप छान लागतो मसाले भात त्याने. आणि एक परत थोडीशी तुपाची धार सोडायची की आपलं मसाले भात खायला तयार. मला नक्की लिहून पाठवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. बाय बाय.